नमस्कार, आज आपण बनवणार आहोत साधी आणि सोपी बाजरीच्या भाकरीची रेसिपी। इथे मी एका भाकरीला पुरेल इतकं बाजरीचं पीठ एका परातीमध्ये काढून घेतलं आहे आणि साईडला मी पोळपाट पण ठेवला आहे। पोळपाट याकरता ठेवला आहे की परातीत मी पहिले पीठ मळून घेईल आणि जेव्हा पीठ मळून रेडी होईल ते पीठ मी पोळपाटावर थापेल, म्हणजे आपली भाकरी मी पोळपाटावर थापणार आहे, म्हणून मी तिकडे पोळपाट पण ठेवला आहे। पीठ मळताना मेक शुअर दॅट आपलं पीठ बारीक असावं आणि थोडं पाणी घालून आपल्याला हळूवारपणे ते पीठ मळून घ्यायचं आहे आणि ते पीठ एकदम घट्ट पण नाही झालं पाहिजे आणि एकदम जास्त पाणी टाकून पातळ पण नाही झालं पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे आपल्याला। लक्षात ठेवा, आपण जितकं चांगलं पीठ मळू तितकी ती भाकरी आपल्याला बनवायला सोपी जाते, म्हणून हे पीठ आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मळून त्याचा एक गोळा बनवायचा आहे। अशा प्रकारे मी परातीमधलं सगळं पीठ एकत्र करून त्याचा व्यवस्थित असा गोळा तयार केला आणि एक्सेस पीठ थोडंसं बाजूला काढलं, बिकॉज भाकरी जास्त मोठी झाली असती म्हणून। आणि आता इथे मी पोळपाट घेऊन त्यावर एक कोरडं पीठ खाली टाकलं आणि त्यावरती हा गोळा पसरट करून असं हलक्या हाताने पहिले एका हाताने थापत आहे आणि त्याच्यानंतर तो आपल्याला दोन्ही हाताने थापून घ्यायचा आहे। आणि पोळपाट घेतल्यामुळे ते थोडंसं सोयीचं पडतं, बिकॉज परातीमध्ये भाकरी चिकटण्याची जास्त दाट शक्यता असते। पॅरलली पीठ मळत असतानाच आपल्याला तवा पण गॅसवर ठेवायचा आहे, जेणेकरून तवा चांगला तापला पाहिजे। आणि त्याच्यानंतर आपल्याला ती भाकरी तव्यावर टाकून घ्यायची आहे आणि भाकरी तव्यावर टाकल्यानंतर एक दीड मिनिटाच्या गॅपने आपल्याला तिच्यावर पाणी लावायचं आहे आणि पाणी लावल्यानंतर भाकरी लगेच आपल्याला उलथायची आहे, बिकॉज ते वरचं जे पाणी आहे ते खूप जास्त सुकून पण द्यायची नाही आहे आपल्याला। जर ते पाणी सुकलं तर भाकरी कोहळण्याची शक्यता असते, म्हणून ते भाकरी ओलली असतानाच आपल्याला ती फ्लिप करायची आहे। आणि एक साईडला भाजून झाल्यानंतर परत एका साईडला मी तव्यावरच ती भाजून घेत आहे। इन केस तुम्ही जर चुलीवर भाकरी बनवत असाल तर ती दुसरी साईड खाली जो चुलीचा कोळसा पडतो त्याच्यावर भाजून घेतली जाते। सो मी आता दोन्ही साईडने व्यवस्थित अशी भाकरी भाजून घेतली आहे आणि आता ही बघा माझी भाकरी मस्तपैकी रेडी झाली आहे। तुम्हाला जर ही बाजरीच्या भाकरीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। भेटूया नेक्स्ट टाईम।